तुमच्या सांध्यांमधून कटकट आवाज यायला लागलेला आहे का? किंवा बसून उठताना तुम्हाला खूप जास्त त्रास होत आहे, चालताना तुमचे सांध्यांमध्ये पेन होत आहे, किंवा हातापायाला मुंग्या येणं, असे प्रॉब्लेम्स तुम्ही सुद्धा फेस करत आहात का? आणि तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर बिलकुल दुर्लक्ष करू नका आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी डॉक्टर रुचा मेहेंदळे पै, आयुर्वेदाचार्य. आयुर्वेदानुसार कुठलाही व्याधी होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. की जसं जर तुम्हाला पहिले जे मी सांगितलेले सिम्पटम जर तुम्हाला दिसायला लागले असतील, की सकाळी उठल्यावरनं बेडवरनं पाय खाली टेकवायलाही त्रास व्हायला लागलेला आहे, सांध्यांमधनं कटकट आवाज यायला लागलेला आहे, किंवा तुमच्या पायांमध्ये गोळे येत आहेत, क्रॅम्प येत आहेत, टाच दुखत आहे, असे अनेक प्रॉब्लेम जर तुम्ही फेस करत असाल तर तुमच्या शरीरातला वातदोष हा पहिले वाढलेला आहे. आपल्याला तो पहिले कमी करावा लागेल. त्यासाठी योग्य आहार, काय ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तुम्ही या चॅनलवर नवीन नसाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर आज आपण जाणून घेऊयात आयुर्वेदानुसार संधिवात हा नक्की काय आहे आणि त्यासाठी योग्य आहार काय आणि आपण काय अवॉइड करायला पाहिजे. जेव्हा पेशंट ओपीडीला येतात तेव्हा ते कंप्लेंट घेऊन येतात की मॅडम, माझ्या पायामध्ये रात्री झोपताना गोळे येत आहेत, किंवा मला रात्रीची छान झोप लागत नाही आहे, मला पायातून कटकट आवाज यायला लागलेला आहे. तर तेव्हा त्यांना मी कारण विचारते की तुमच्या आहारात काही तुम्ही चुकीचा आहार सेवन करत आहात का? जर तुम्ही वरचेवर वांग, गवार, पावटा, इडली, डोसा असे फर्मेंटेड फूड खात असाल तर तुमच्या शरीरातला वातदोष हा वाढायला लागतो. तुम्ही IT फील्डमध्ये असल्यामुळे तुमचा जर दिवसभर AC मध्ये बसून तुम्ही असाल तर त्याने सुद्धा तुमच्या शरीरातील वातदोष हा वाढणार आहे. काही जण बाईकवरनं प्रवास करत असतात, त्यांच्या शरीराला वात हा डायरेक्ट लागत असतो. हवा डायरेक्ट लागल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील वातदोष वाढायला लागलेला असतो. वयानुसार सांध्यांमधील जे लुब्रिकेशन आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे सांधे किंवा हाडं जी आहेत ती एकमेकांना घासायला लागतात आणि त्यामुळे कॅल्केनियस स्पर होणं किंवा ऑस्टिओफाइट्स होणं असे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. आणि त्यावर आपण सतत रासायनिक औषधं घेऊन तात्पुरतं पेन तर कमी करू शकतो, पण 4 दिवस औषध घेतो आणि त्यानंतर मात्र आपल्याला पेन परत व्हायला लागलेलं असतं. हळूहळू हा जो काही त्रास आहे हा इतका वाढायला लागतो की नंतर सर्जरी ॲडवाईस केली जाते, की मग तेव्हा त्याला काहीच पर्याय उरत नाही की काय करावं नक्की, असं पेशंट्सना वाटायला लागतं. तर अशा वेळेस तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण आपली दिनचर्या कशी ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला सांधेदुखीचा त्रास व्हायला लागतो, कटकट आवाज यायला लागतो, तेव्हा रोज तुम्हाला दिवसातून एकदा तरी तिळाच्या तेलाने शरीराला मालिश करायचं आहे, की ज्यामुळे तुमच्या शरीराला वंगण मिळणार आहे. आपण एखाद्या मशीनचं कसं सर्व्हिसिंग करतो, त्याला लुब्रिकेशन करण्यासाठी, बॉल बेरिंगला लुब्रिकेशन मिळण्यासाठी त्याला ऑइलिंग करावं लागतं, त्याप्रमाणेच आपल्या सांध्यांचं सुद्धा हे लुब्रिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तिळाचं तेल किंवा एरंड तेल ह्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही केतकी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. लिंक कॅप्शनमध्ये दिलेली आहे, जरूर तुम्ही ती बघू शकता. तसंच तुम्हाला आहार हे केल्यानंतर त्या ठिकाणी शेक द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही एकतर त्या ठिकाणी गरम पाण्याच्या पिशवीने शेक देऊ शकता, किंवा तुम्ही एखादी पोटली तयार करू शकता, की जसं निर्गुंडीची पानं आहेत, ती पानं जी आहेत ती थोडी तेलावर परतून घ्यायची असतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याची पुरचुंडी बांधवायची असते आणि जिथे तुम्हाला दुखतंय तिथे तुम्हाला शेक द्यायचा असतो, किंवा निर्गुंडीचा स्वेदसुद्धा तुम्ही देऊ शकता. हे केल्याने तिथला जो अडकलेला वात जो आहे तो तिथून निघून जाण्यासाठी मदत होते. आयुर्वेदानुसार जेव्हा बघतो की संधिवात हा कशामुळे होतो, तर 2 कारणांमुळे होत असतो. एक म्हणजे तुमच्या शरीरातील वातदोष वाढल्यामुळे, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे धातू क्षय झाल्यामुळे. धातू कोणता क्षय होतो नक्की आपल्या शरीरात अशा वेळेस, तर जो काही अस्थी धातू आहे त्याचा क्षय व्हायला लागलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला जॉईंट पेन व्हायला लागलेले असतात. अशासाठी आहारामध्ये कॅल्शियम वाढणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो कॅल्शियम वाढण्यासाठी आहारात तुम्ही 1 ग्लासभर दूध घेऊ शकता, खारीक पावडर ह्याचं सेवन करू शकता, किंवा 2 खारीक ह्याचं सेवन तुम्ही करू शकता. त्यानंतर कुळीथ आहे, चिया सीड्स आहे,
आहेत, राजगिरा आहे, ह्या गोष्टींचं सेवनसुद्धा तुम्ही करू शकता. किंवा नाचणीचं सत्व जे आपण लहान मुलांनासुद्धा खायला देतो, की ज्याने त्यांची हाडं मजबूत राहतील, यासाठी त्याच आहाराचं सेवन आपणसुद्धा करू शकता. आणि ह्याचबरोबर तुम्हाला रात्रीची जी झोपण्याची वेळ आहे ती योग्य असणं गरजेची आहे. 10:30 ते 11 ह्या वेळामध्ये तुम्ही झोपणं गरजेचं आहे, की ज्याने तुमच्या शरीरातील वात हा वाढणार नाही आहे. एकदा तुमच्या शरीराचं धातू पोषण नीट व्हायला लागलं, शरीरात वाढलेला वातदोष कमी झाला, की होणाऱ्या वेदनासुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. पण मात्र ह्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे अगदी रासायनिक औषधांप्रमाणे 4 दिवसातच आपल्याला बरं वाटेल का? तर असं नसून आपल्याला रेग्युलरली ह्या औषधांचा वापर करावा लागतो आणि त्याचबरोबर रेग्युलर दिनचर्यासुद्धा आपल्याला नीट पाळावी लागते, की ज्याने हे संधिवाताचा जो त्रास आहे तो आटोक्यात येऊ शकतो. जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याची नाडी तपासते. तेव्हा नाडी परीक्षणामध्ये नॉर्मली कधी-कधी पेशंटमध्ये वातदोष वाढलेला असतो, कधी पित्तदोषसुद्धा वाढलेला असतो. तर तो नीट करण्यासाठी त्यांना मी OPDमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट लिहून देत असते, की ज्याच्यामध्ये वातशमनासाठी, अस्थिधातू पोषणासाठी, त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी सुद्धा औषध दिलं जात असतं, की तिथे रक्तपुरवठा नीट वाढला, की तिथे सेल ग्रोथ नीट व्हायला किंवा पेन कमी व्हायला त्याला मदत होत असते. कारण काय त्या ठिकाणी सूजसुद्धा आलेली असते, ती सूजसुद्धा कमी होणं गरजेची असते. अशा प्रकारे जेव्हा पेशंट रेग्युलर ट्रीटमेंट करतात तेव्हा त्यांना 3 ते 4 महिन्यातच छान फरक दिसायला लागतो. सांधेदुखी कमी होऊन जात असते त्यांची आणि त्यांना बरं वाटायला लागत असतं. तुम्हालाही जर काही संधिवाताबद्दल काही प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवू शकता. तुम्हाला योग्य ते उत्तर पाठवलं जाईल. आणि तुमच्या घरामध्ये जर वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची काळजी जरूर तुम्ही घ्या, कारण त्यांच्या सांध्यांची झीज ही जास्त प्रमाणात झालेली असते आणि त्यांना तेव्हा जसं वय वाढतं 60 वर्षानंतर आपल्या शरीरात वातदोष हा प्रॉमिनंट असतो. त्यामुळे ह्या डॉमिनन्समध्ये त्यांना त्रास होणार नाही ना, याची काळजी घेतली गेली पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे का, कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे का, व्हिटॅमिन D3 कमी आहे का, हे सुद्धा एकदा तपासून बघणं गरजेचं असतं. आणि जर डेफिशियन्सी असेल तरच आपण सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत, नाहीतर आपण कुठलीही सप्लिमेंट घेणं गरजेची नसते, जर आपले काउंट जे आहेत ते नॉर्मल असतील तर. तुम्हालाही जर योग्य मार्गदर्शन हवं असेल तर आपलं जे तन्वीचं ठाण्याला डॉक्टर रुचास तन्वी हर्बल्स क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर प्राची ह्या 5 ते 7 ह्या वेळामध्ये अवेलेबल असतात. तुम्ही जरूर एकदा नाडी परीक्षण करून योग्य ती चिकित्सा त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकता. तसंच मी स्वतः सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळात OPDला अवेलेबल असते. जरूर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही एकदा तरी नाडी परीक्षण करून योग्य आहार काय आहे ते जाणून घेण्यासाठी नक्की भेट देऊ शकता. जरूर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.